हॅलो हॅलो. अरे नाही नाही, शुभेच्छा शुभेच्छा. गणेश उत्सवच्या सगळ्यांना शुभेच्छा. अरे मी काय म्हणत होतो, मांडव बिंडव तुम्ही चांगला लावलेला आहे, बॅनर पण चांगला झाला आपला यावर्षी, तुकडटवाडीचा राजा. अरे पण ते पताका बिताका लावा ना, असं कसं तुम्ही ठेवलंय? मरू दे, जाऊ दे. अरे वा 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 वा, नमस्कार 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 मंडळी. मी सदानंद बुच्चे अतिशय मनापासून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या लाडक्या थुकरटवाडी तुमच्या लाडक्या कार्यक्रमाचं नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा. तर काय मंडळी, महाराष्ट्रामध्ये जरा 2 मिनिटं दे ना जरा. महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि आमच्या थुकरटवाडीमध्ये सुद्धा ते होणार. तू ये पहिलं, तुझं उरकू. कोण आहे रे तू? राजहंस का देखणे. काय पाहिजे तुला? वर्गणी. अरे गणपती बसायचा दिवस ना आजचा, आता कसल्या वर्गाने मागतो रे? नाही, शेवटच्या क्षणापर्यंत मी वर्गणी गोळा करणार आहे, श्वासापर्यंत शेवटच्या वर्गणी गोळा करणार आहे. मंडळाने जबाबदारी टाकली आहे माझ्यावर. अरे वा वा वा, राजहंस. खरंच तुझ्यासारखे कार्यकर्ते आहेत लेका, म्हणून तर चाललेलं आहे सगळं आपलं. वा वा, काय सांग, कितीची पाडायची? आता तुम्ही तरुणाचे नेते म्हटल्यावर 5,000 रुपयाची पाडा. पार्टनर गियाडा आहे काय तू? 5,001 ची पाडतो. चल अरे बोल. वा वा. हे 5,001. ओके ओके डन. सही करा. नाही सहीच काय घेऊन बसला? हे घे फोटोग्राफ. ओके चल. काय राजहंस याला मंडळाचं पावती पुस्तक यंदा मस्त छापलं रे तो. डिझाईन एकदम खतरनाक. कुठून छापलं? आयची बँक. काय? आयची बँकेतून. बँकेतून? हे पावती पुस्तक नाही, हा चेकबुक आहे तुमचं. अच्छा. राजहंस, अरे तू पावती पुस्तकाच्या नावावरती चेकबुक फाडतोयस? लाज नाही वाटत तुला? असा भ्रष्टाचार करतो? थांबतो. ए अण्णा अण्णा, बाहेर या तुम्ही, बाहेर या. हे बघा काय करतोय. काय झालं ओरडायला? काय झालं आरडायला म्हणजे? काय झालं? ह्यो बघा सगळ्यांना चुना लावायला लागला गावात. काय रे, चुना कशा पाय लावायला लागला? तुला आम्ही म्हणजे काय इड्याची पानं वाटलो का? चुना कशाला लावतो? तोच चुना थोडासा स्वतःच्या चेहऱ्याला लाव, गोरा गोरा पान होशील. कुठला सल्ला कोण कुणाला देतय बघा. तो काय भ्रष्टाचार करायला लागला गावात बघा. चेकबुक घेतोय आणि त्याच्यावरती पावती पुस्तक म्हणून सह्या घेतोय आणि ती चेकबुक आपल्या घरातनं गोळा केलं त्यानं. काय सांगतो? जबरदस्त आयडिया. जबरदस्त आयडिया. काय काय? तो गंडावतोय लोकांना. काय कशाला गंडावतो रे तू? सगळे चेकबुक तुझ्याकडून गोळा करून घेणार. ते जाऊन देत. ते ग्रामसेवक टर्मळे कुठे गेले? टर्मळे हाय ते माग टर्मळे कुठे आहे? झाली की तयारी? राम राम राम. या तरुण तडफदार नेतृत्व. या केस पांढरं झालेलं तरुण काय तडफदार तरुण काय? तडफदार हे झालं की सगळी तयारी झाली का? तयारी काय, तुम्ही फक्त नेत्याचेच काम करा. तुम्हाला सांगितलं मंडळाचं तिथं गणपती बसवायचं आहे, पूजेचं साहित्य आणलं का? मग हे काय आणलं काय? तुला बसून आणलं काय पिशवीत? साहित्य आणलंय, सगळं आणलं. म्हणजे बाबा सगळं मी आणलं, फक्त ते हे नाही भेटलं आपल्याला, स्वानंद किरकिरेचं फुल. काय नाही भेटलं? स्वानंद किरकिरेचं फुल नाही राहत का? लाल फुल राहते, दुऱ्याबरोबर राहतात. म्हणजे गणपतीला लय आवडते म्हणतात त्याचं लाल फुल. स्वानंद किरकिरेचं फुल नाही रे, मग जास्वंदीचं फुल म्हणतात त्याला. अच्छा, जास्वंदी किरकिरेचं. फुलाला आडनावं नसतात, फुलाला फक्त नावच असतात. एक मिनिट, हे फटाके कशाला आणले रे तू? अरे कमाल आहे, तुम्ही म्हणलं ना वाती घेऊन या म्हणून. मग वात आणायची ना, फटाके कशाला आणले? त्याला म्हणलं मी निस्ता वाती देतो, म्हणलं निस्ता वाती देणार नाही, फटाके पण सक्ती न्यावं लागतं तुम्हाला. अरे पण कापसाच्या वाती सांगितल्या होत्या. वाती कशाला पाहिजे तुम्हाला कापसाच्या? अरे वाती लावायच्या होत्या पंत्यांमध्ये. मग फटाक्याला काय लावणार आहे? अरे फटाक्याला नाहीच लावायचे वाती. एक काम करा, थोडं तेल आणा माझ्या अंगावर टाका आणि मला लावा, पेटवून टाका मला. बघा कसं बोलते अभद्र गणपती. एक मिनिट आप्पा, मला पहिले हे सांगा, हा. तेल ओतल्यानंतर वात तुमच्या तोंडात लावायची की कानात लावायची? कापसाची लावायची की फटाक्याची लावायची? अरे काय माणूस आहे, यांनी ना वात आणलाय नुसता. नुसता वात नाही आणला, फटाके पण आणले. सतत फटाके आणले, वात आणले, वात आणले, फटाके आणले. नुसतं मिरवायला येणार बाई. नाहीतर काय आता ते. बरं चालेल. आणि तेवढं ते उकडीचे मोदक आणि पुरणपोळ्या नाही, तेवढ्या याच करून busy आहेत. ठेव. आपलं आणि नाही हा काही. खरकटी भांडी स्वच्छ पुसून घ्या. हा
ठीक आहे ठेवते. हा हा ठेवते मी मिरवणुकीला निघाले ना. हा ठेवते. कोणी भांडीवाली? नाही नवरा माझा, त्याला म्हटलं तेवढी काम करून ठेव फक्त. अच्छा अच्छा, उद्या येतील का माझ्या घरी? कशाला? तुम्ही भांडी करायची, बायको माहेरी. नाही, भांडी करायची होतं का, हा? चला. नवीन राज हाऊस. बसा. लईच पेटलाय आज. चला फटाके हातात आहेत त्याच्या. सॉरी. पटकन मीटिंग घ्या, मला 3 घरात आरतीला जायचं. एक मिनिट बाई. अरे ती बी आणि बाई आली नाही अजून, मीटिंग कशी करणार आपण? काय झालं? खालून शेडीच काढून घेतली कुणीतरी. असं करतात का बाई माणसं बरोबर? चुकीचंय भेटू दे त्याला. कसं पुकलती बघ, पुकलती चांगलं त्याला. मारा त्याला. हॅलो. हा ती शिडी जिथनं घेतली होती तिकडे परत ठेव. नाही प्रॉब्लेम झाला इकडे. ठेवली ती शिडी ताबडतोब. हा. तुम्ही काढली होती शिडी? मी कशाला काढतोय शिडी? आता बोलला ना शिडी शिडी. शिडी म्हणजे ती गणपतीसाठी गाण्यांची शिडी, चांगली गाण्यांची शिडी आणि इथं वाजवायची असं म्हणलं. असं म्हणलं व्हय. बरं झालं, बाई, हळू बाई, हळू बाई, हळू बाई, हळू बाई. बापरे बाई, डोक्यावर पडली होती आता पायावर पण पडली. चला गणपती आणायला. चला चला, चला गणपती आणायला. गणपती चला. बाप्पा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. वा 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 वा. हा मस्त 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 झालेली आहे सुरुवात बाबा. या पटांगणात या सगळे. मजा आली एकंदरीत, म्हणजे हा. सगळी मजा आली. आणि तुला खास सांगू का मजा काय आली माहिती का? आपण जे जास्त खर्च करून महिला हे ढोल ताशे पथक बोलवलं होतं, बरोबर आहे. त्याच्यामुळे जास्त मजा आली. खरं आहे. मला एक क्वेश्चन अजून पडलेलाच आहे. हा. की हे महिला पथकातल्या ज्या वाजवणाऱ्या बायका असतात, त्यांचे मिस्टर त्यांना फार त्रास देत नसेल ना? का? केवढा आहे तो एक सांगतो आता आपल्या गणपतीला बघायला घर देवणारा लय लोक येतील तुम्हाला. अरे गर्दी म्हणजे आज तुम्हाला माहित नाही आपल्या तुकरटवाडीमध्ये किती मोठी मोठी माणसं येणार आहेत. कोण खरं तर गणपती बाप्पा म्हटलं की कलेची देवता, आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद सगळ्याच कलाकारांना लाभलेला आहे. आणि सगळे कलाकार गणपती बाप्पांची हे 10 दिवस मनापासून मनोभावे सेवा करत असतात. असेच गणेश भक्त कलाकार आज या मंचावरती येणार आहेत. एक एक करून नावं सांगतो, कारण तुम्हाला हार्ट अटॅक एकदम यायला नको म्हणून. पहिल्यांदाच बॉम्ब फोडतोय सगळ्यांच्या समोर की आज आपल्या तुकरटवाडीत कोण येणार आहे. एक असा बॉलिवूडचा सुपरस्टार ज्यांनी मनामनावर राज्य केलंय आणि गणपती बाप्पांवर त्यांची खूप श्रद्धा आहे, पण ते आहेत आतून मराठमोळेच. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात जॅकी श्रॉफ यांचं.
क्या बात है, जोरदार टाळ्या! सर मनापासून स्वागत आमच्या या तुकरटवाडीमध्ये. तर मंडळी, आता आणखीन एका अशा पाहुण्याला या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत ज्यांनी अनेक वर्ष संगीत साधना केलेली आहे आणि भक्तिमय वातावरण म्हटलं की त्या व्यक्तीची आपल्याला आठवण होतेच. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांच्यासाठी. हो वा वा सर, मनापासून स्वागत. अजित सर स्वागत. आणि मी बसण्याची विनंती करतो तुम्हाला. आता आपण स्वागत करणार आहोत एका अशा गायिकेचं ज्यांनी अनेक वर्ष शास्त्रीय संगीताची साधना केलेली आहे. गणपती बाप्पांवर त्यांचं विशेष प्रेम आहे आणि या कार्यक्रमावर सुद्धा त्यांचं खूप प्रेम आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी यांचं. वा वा. नमस्कार, स्वागत करतो मी तुमचं. पद्मजाताई, पहिल्यांदाच इथे आलेला आहात. मी मनापासून स्वागत करतो आणि विनंती करतो आमच्या बरोबर तुम्ही सानापद्म वाजवा. जोरदार टाळ्या. आणि आता या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत आणखीन एका अशा गायिकेला ज्यांचे आपण सगळेच जण फॅन आहोत. खरं तर बॉलिवूडचा आवाज म्हणून त्यांची खूप मोठी ओळख आहे, पण त्या आहेत मराठमोळ्या. त्यांच्या नावातच सरगम आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात साधना सरगम यांचं. वा वा. साधनाजी मनापासून स्वागत करतो आणि विनंती करतो आमच्या बरोबर विराजमान व्हा. वा वा. तर हे सगळे कलाकार आलेले आहेतच आपल्याकडे. आज आणखीन एक वेगळी गोष्ट इथे घडणार आहे. तुकरटवाडीमध्ये पहिल्यांदा आपण एका क्रिकेटरला आमंत्रित करणार आहोत. असं पहिल्यांदा होणार आहे. एक असा क्रिकेटर ज्यांनी बॅट हातात घेतली की समोरच्याचं नेहमीच पाणी पाणी व्हायचं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात या मराठमोळ्या क्रिकेटरचं. प्रवीण आमरे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. सर मनापासून स्वागत करतो आणि विनंती करतो आमच्या बरोबर तुम्ही बसा. खरं सांगू तुम्हाला, आज म्हणजे मला यकीनच नाही होऊन राहिलं सर का साक्षात जाकी श्राफ आपल्या थोकरटवाडीत आले. म्हणजे अशोक सराफ यांचे मोठे बंधू सराफ या ठिकाणी आलेले आहेत. अशोक सराफ त्यांचे मोठे बंधू आहे. अहो तुम्ही ना जरा शिक्षण जरा घ्या. बराबर है, बराबर है बिड़ू, सबका बड़ा भाई है. बरोबर बरोबर बोललो. आहे ना? बरोबर, यांना माहित नाही. यांना माहिती नाही यांना. माझं चुकलं. अशोक सराफ, जाकी सराफ हे सराफाचे व्यापारी बरोबर आहे. आहे, इस्माईल सराफ बरोबर. फार बरं वाटलं सर तुम्ही आज या ठिकाणी आले. सरांची खासियत सांगतो मी तुम्हाला. पहिल्याच सिनेमात हिरो होणार आहे. म्हणजे हिरो नावाचा सिनेमा केला सर तुम्ही. आम्ही लहानपणी बघितला तो, फार बरं वाटलं. पण ते एक प्रश्न मला तेव्हापासून विचारायचा होता तुम्हाला. त्याची जी बासरी वाजवली ते टण मस्त, ते म्हणजे मला वाजवता येत नाही सर तशी बासरी, पण ती जी बासरी तुम्ही वाजवली ती तुम्ही ॲक्च्युअलमध्ये वाजवली का सर त्या ठिकाणी? पहले तो क्या लफड़ा था कि 15 दिन के अंदर बांसुरी सीखने को बोला. अच्छा. हाँ आणि हरिप्रसाद चौरसिया को जाके देखो और बांसुरी बजाने को सीखो. हाँ हाँ समझ गया ना? हाँ. तो आपने सीखा मतलब ये वो मतलब क्या सीखा? हाँ. सर से बजाने को सीखा. कैसा बजाने को मालूम है ना? सर से सर से. ये पकड़ा. हाँ. पहला तो लेफ्टी है हाँ और उसके बाद में एक मिनट सर, हाँ, उतना कष्ट रुक जाओ. मत लो. बोल सर, बोल एक बोल 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 रुक एक जाओ. मिनट, हाँ, एक इतना मिनट. कष्ट मत लो ना आप. 2 बोलो, मिनिट दे रुको दे ना. बांसुरी दे. सगळी तयारी करून ठेवली त्यांनी. तुम बहुत एडजस्टमेंट वाले एक्टर हो सर. वहाँ ऐसा मत करो. ये देखो, है ना आपने बस. ये भी एडजस्टमेंट है. ये सामने खड्डा है, उसका साइड में होना चाहिए. हा हे पण ऍडजस्टमेंट आहे. खरं आहे, खरं आहे. एक मिनिट. हा. हो हो. सर से ये सर से बजाओ, समझ गया. आइडिया करके रखा था सर मैंने. बोलना नहीं किसको. बोल के रखा था. बोल के वाट नहीं लगाना. वाह वाह, लेकिन सर आ गए. जोरदार तालियां सर के लिए. थँक्यू
थँक्यू सर. तुम्ही किती जबरदस्त वाजवलंय सर. सर तुम्ही एवढे मोठे माणूस झालात, पण सर तुमच्यावरती दूधवाल्याचं उदार आहे सर, तेवढं फेडून टाकलं असतं तर बरं झालं असतं. एवढं आपलं सजेशन आहे. कितना बचेला है नाही, मी पेपरात वाचलं होतं, दूधवाल्याने जाहिरात दिली होती, यांचा फोटो लावला होता आणि खाली लिहिलं होतं दूध का कर्ज. पिक्चर होतं त्यांचं न्यूज नव्हते. उपकार दुधाचे वो नहीं देगा, वो नहीं देगा. मराठी उपकार दुधाचे उपकार दुधाचे बरोबर आहे. हा सर. ते पिक्चर होतं पिक्चर. पर काही हरकत नाही, बरोबर बोलला डार्लिंग. पण जो भी बचेगा दे देना किधर, सिग्नल के बच्चे को पक्का सर. नक्की दे. हा सर. वो कर्ज रहेगा जिंदगी भर. हा तुम्ही सर नमस्कार. सर मला तुम्हाला मी गृहिणी आहे सर. म्हणजे मी सरपंच पण आहे आणि गृहिणी पण. तर मला एक गोष्ट कानावर आली सर, की तुम्ही स्वयंपाक चांगला करता आणि स्पेशल त्याच्यामध्ये वांग्याचं भरीत. खरं आहे का सर? हा, वांग्याचं भरीत बरोबर आहे. बाय ओ एवढं तुला येते काय सुपरस्टार. कसं करायचं? हा सर सांगा ना सांगा. आणलंयस का? नाही मी नाही सांगणार. नाही सर मस्त. नंतर 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 इथे काय बनवतं का आता? एवढं चाललं. एवढंच मला पण विचारायचं. नक्की घेऊन ये, मी पॅक करून घेऊन जाणार आधी. बस ना डुचके किती विचार थांब ना जरा. सारखं सारखं काय विचारते त्यांना प्रश्न आता गप्प असशील का? अरे बस पाहुणे आलेत. हॅलो, घरी पाहुणे आलेत. पाहुणे आले. काय लावलंय? मी सांगते अतिथी देवो भव म्हणायचं तर काय आहे? गप्प हे भांडू नका दोन बायका म्हटलं की सर असंच होणार आहे. सर मी तुमचा खूप फॅन आहे मोठा सर. तुमचा चित्रपट खूप 50-60 वेळा एक चित्रपट बघितलाय सर. अजून एक पिक्चर मी बघायलाच नाही मिळालं मला. कसं काय? ते बाहेरच बोर्ड लिहिलं होतं गर्दीत. गर्दीत मी गेलोच नाही. म्हणजे पाकिट घडायला काय मारतील त्या गर्दीत जायला नको बाबा. अरे गर्दिश गर्दिश असा पिक्चर आहे. मी तुमची खूप मोठी फॅन आहे सर. मी जुही चावलाची पण खूप मोठी फॅन आहे सर. तुम्ही तिच्याबरोबर पिक्चर केला ना सर, होय. तिच्याबरोबर डॅन्स केला ना. आज मला तुमची जुही चावला बनवा ना. हो का? तुम्ही जुही सर, माझ्याबरोबर तुम्हाला dance- आवडतं आहे? हा सर. डान्स करून दाखव. कसं करताय जुही बाई? सर दोघं आपण दोघं करूया सर. जरा जाओ सॉन्ग द्या ना मग. पण आज आज खरोखर आपल्या थोकटवाडीचं भाग्य म्हटलं पाहिजे की आज मोठे मोठे पाहुणे आपल्याकडे आलेले आहे. आणि खास मी या ठिकाणी स्वागत करतो आमच्या सगळ्यांच्या ताई पद्मजा फेनानी मॅडम या ठिकाणी आलेल्या आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. म्हणजे त्यांची खासियत म्हणजे वरतून अत्यंत गंभीर असं दिसणाऱ्या पण आतून खूप कॉमेडी असलेल्या. म्हणजे कॉमेडी आता मला लोक मारतील. नाही नाही कॉमेडी म्हणजे एकदम हसत खेळत असणाऱ्या हा, असं आणि म्हणा विनोदी तुम्ही. स्वभावाच्या अशा सगळ्यांची मिळून मिसळून राहणार आहे आणि कायमस्वरूपी गमती करणाऱ्या अशा पद्मजा या ठिकाणी स्वतः आल्या. आल्यात. हा, स्वतः आल्या. आम्ही बघितलंय त्यांच्या नावाने ती सौंदर्य स्पर्धा पण चालते. कुठली? फिन आणि मिस इंडिया बघितलंय स्वतः. खोटं नाही बोलणार आपण. फेमिना असतं काका ते. फेमिना मिस इंडिया. ताई मला विचारायचं की साखरेचा पाक एकदम स्वयंपाकाचं सोडून सगळं विचारा मला. तेच काय झालं ऍक्च्युली आमच्या दोघींमध्ये पैज लागली होती की ताईंना जेवण येतं का नाही. आता कन्फर्म त्यांनी सांगून टाकलं त्यांना स्वयंपाक येत नाही. मला जेवण येतं, जेवण करता येतं, खाता पण येतं, पण आवडत नाही करायला. त्याच्यातलाही वेळ फुकट जातो. ताईंमध्ये सुद्धा एक अभिनेत्री दडलेली आहे. काय सांगता? हा म्हणजे आम्ही त्यांचं गाणंच ऐकलं आतापर्यंत. हा पण ती गोष्ट तुम्हाला माहिती नाही. माझी रिक्वेस्ट असणार आहे की त्याची एक झलक त्यांच्याकडून आज बघायची आहे की त्या खूप उत्तम नक्कल करू शकतात. मी असं ऐकलंय, कान धरून आधीच सांगतो, मला माहिती नाही. मी असं ऐकलं की लता दीदींची तुम्ही छान नक्कल करता आणि त्यांनाही तुम्ही दाखवलंय असं मी ऐकलंय. दीदी ते माझं संगीतातलं आराध्य दैवत. त्यांना वंदन करून मी त्यांची आठवण करते. आज मला आठवतोय 21 मार्च 2001 माझ्या आयुष्यातला अतिशय सुंदर दिवस. वन ऑफ द ब्युटिफुल डेज. दीदींना साक्षात भारतरत्न घेताना पाहण्याचं भाग्य मला त्या दिवशी लाभलं. आणि त्यानंतर थोड्या अवधीतच माझंही नाव पद्मश्रीसाठी पुकारण्यात आलं. तेव्हा मी
दीदींपाशी गेले, त्यांना वाकून नमस्कार केला आणि त्याने माझ्या पाठीवरनं अतिशय मायेनं हात फिरवला आणि म्हणाल्या, तुम्हाला पद्मश्री मिळाले याचे मला खूप आनंद होतोय, कारण बाळाची शिष्याना आणि विश यू ऑल द बेस्ट. त्यानंतर त्यांचं पत्रही आलं स्पेशल. तुम्ही जे असे हातवारी, दोन्ही हातवारी असे करून गाता ना, ते मला खूप आवडतं. तर आज म्हणजे एवढी मोठी मैफिल जमलेली आहे. तुम्हाला सांगतो आज खास आपलं भाग्य म्हटलं पाहिजे का अजित कडकडे साहेब या ठिकाणी आलेले आहे. खास कोकणातले ते आहेत आणि त्यांचे कडकडे लाडू त्या ठिकाणी फार प्रसिद्ध आहेत. ते खडखडे लाडू असतात, हे कडकडे ते अय्या. वेगळे. सकाळी सकाळी छान जी भक्तिगीतं लावतो ना आपल्या गावामध्ये, ती सगळी त्यांची असतात. त्यांची म्हणजे अरे आमच्या घरी तर प्रथाच आहे. हा? आमच्या घरी असं नाही म्हणत का बा आपण खुद सकाळी उठायचं असलं तर आपण म्हणतो ना 5चा अलार्म लावा, तर असं नाही म्हणत, आम्ही म्हणतो 5चे कडकडे लावा. म्हणजे लोक उठतात. म्हणजे आमच्या इथे सकाळपासून सर तुमचे गाणे विनेत फार ऐकतात. पण सर फार फार झालं सर, तुम्ही या ठिकाणी आला खूप. ताना घेतात म्हणून त्यांचं आडनाव कडकडे पडलं. तान. मॅडम तुम्ही या आमच्या कार्यक्रमात. आज विशेष म्हणजे मोठे मोठे पाहुणे आलेले आहेत. तर मी यानंतर स्वागत करतो साधना सारगंपा यांचं या ठिकाणी आलेले आहेत. कळलं मला. साधना सारे गम प नाही, साधना सरगम. नाही आपण म्हणतो ना साधना सारगंपा साधना साधना सारगंपा साधना. ते वेगळं, ते टायटल सॉन्ग आहे. सारेगमप हा वेगळा शो आहे, त्याचं टायटल सॉन्ग आहे. मला अजून एक नाव दिलं तुम्ही, कमाल आहे. अच्छा म्हणजे वेगळं नाव आहे का? सरगम सरगम आहे ते. अच्छा सरगम आणि सारेगम. अरे का तुम्ही कन्फ्युज करताय यार? दोन्ही म्युझिकच्याच गोष्टी आहेत ना, आहे का नाही मॅडम? तसं आहे. जर टाळ्या असतात टाईमसाठी झालं पाहिजे. वा. प्रवीण आमरेला सर यांचं या ठिकाणी स्वागत. चुकलं का माझं? आंबरे आंबरे प्रवीण आंबरे सर. आंबरे तरी छोटी केली काय? आंबरे एवढंच आडणं. अच्छा आम्हाला काय माहित नाही का? आम्ही मस्करी करतो. सर असू द्या. सर विनोदाचा भाग म्हणून समजून घ्या. प्रवीण आमरे सर आलेले आहेत. त्यांच्या कारकिर्दीत म्हणजे डॅशिंग बॅट्समन म्हणून प्रसिद्ध होते. तुम्हाला सांगतो सर, तुम्ही म्हणजे आता जेवढे पावसानं खड्डे केलेले नाही आहेत ना, तेवढे त्यावेळेस तुम्ही पिच म्हणजे तो बॉलर तर असं वाटतं का हा आता बॅटच फेकून मारतो का असं आहे. प्रवीण सर आले त्यासाठी जोरदार एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. सर क्रिकेटर आणि आता ते मोठमोठ्या क्रिकेटर्सना ट्रेन करतात, कोचिंग देतात. कोच? हा कोच आहेत ते. खरं सर तुम्ही कोच आहे? हो कोचिंग. सर माझ्या घरचा एक कोच आहे, त्याचा जरा असा कपडा निघाला होता, तर लेदरचा. कोचचा अर्थ कळतो तुम्हाला? कोचचं काम. मोठ्या मोठ्या लोकांचे कोचिंग करतात ते. गरीबाचा कोच फाटला त्याचं काय नाही. कुणाला हे शिकवतात ऍक्च्युली? रॉबिन उत्तप्पा. वा, हे बरं झालं, नाश्त्याचा प्रश्न मिटला. आणि नाव आहे ते, प्लेयर आहेत ते. सर ते फी काय राहते कोचिंगची? खूप असते का? नाही माझी पोरगी 10वीला आहे, क्लासेसला टाकली असते क्लासेसला. ते फक्त क्रिकेटचं कोचिंग करतात. कोचिंग क्लासेस नाही 10वी 12वी वगैरे. असं होय. हा 21 अपेक्षित उत्तरे वगैरे तसं नसतं ते. तुम्हाला वाटत नाही ते इथून हाकलले पाहिजे म्हणून सगळे तुम्ही सोडून? तुम्ही सगळे आता मी तुमची ओळख करून द्यायची होती म्हणून थांबा. हा. आता मी तुम्हाला एवढा मान सन्मान कधीच देत नाही ना. ओळखीत एवढा टाइमपास केला यांनी बघा काय. आरतीची तयारी करा, मी पाहुण्यांशी गप्पा मारतो. जाऊ ओके सगळे. आरतीची तयारी करा. लगेच आम्ही सगळे आरती करा. तर जॅकी सर इकडे आलेले आहेत आणि आज गणपती बाप्पा आगमनाचं हे निमित्त आहे. आम्हाला बरेच जण सांगत असतात की सरांच्या घरी गणपती बाप्पा असतात. बरं येत आहेत 19 वर्ष झालं 19-20 साल हो गए. वा वा. पण सर मुंबईत तुम्ही राहता आणि मुंबईचं एक खूप मोठं कनेक्शन आहे तुमचं. तुमचा जन्म मुंबईचा आहे. काय सांगाल मुंबईबद्दल आणि तुमच्या मित्रांबद्दल? मस्त आहेत. मुंबई म्हणजे उत्तम. काय लफडे नाही, काय टेंशन नहीं, कैजुअल इजी, सब आराम मस्त है. खाली हॉर्न बहुत बजाता है. हॉर्न मार मार के कान का पर्दा हिला दिया बॉस. मतलब उन लोगों को लगता है कि हॉर्न बजाने से गाड़ी चलता है. ये खोपड़ी खराब है उन लोगों का. दूसरा अभी गणपति बप्पा आ रहा है तो पानी को कैसा संभालने का वो सोचना चाहिए. मतलब
पूजा करो यार, सब लोग पूजा करता है, सबका दिल में उतना ही प्यार है, मगर अपना दरिया से भी तो पूजा करो, उससे भी तो प्यार करो। इतने बड़े बड़े मंडल होते हैं, मेरे को लगता है कुछ कुछ अभी सुधरने लगे, कुछ कुछ के समझ में आने लगा है कि भाई स्वच्छ रखो ना अपना पानी, मगर आहिस्ता आहिस्ता मंडल का ये आप लोग को करना चाहिए बड़ू। आप लोग का काय बहुत लोग सुनता है, आपका प्रोग्राम बहुत लोग देखता वा. आहे, त्यांना बोला तुमचा प्रोग्राम मध्ये बोला काय करायचं, कसं स्वच्छ ठेवायचं, कसं ऑर्गॅनिक ठेवायचं, मिट्टी बराबर यूज कर, कलर बराबर यूज कर यार, तब जाके बाप्पा खुश होगा. खरंय खरंय खरंय, वा वा. तर हेच आवाहन आम्ही या मंचावर नेहमी करत असतो जेव्हा सण समारंभ येतात, की सण साजरे करूयात पण पर्यावरणाचं रक्षण करून, कारण पर्यावरण म्हणजेच देव आणि त्याचं संरक्षण नाही करायचं तर मग बाप्पा चिडतील आपल्यावरती. तर यंदापासून आपण नक्कीच याची काळजी घेऊयात. सर, मी असं ऐकलं की सुरुवातीच्या काळात तुम्ही चाळीमध्ये राहायचा, त्यानंतर इतकं मोठं नाव झालं तुमचं या चित्रपटसृष्टीमध्ये, पण अजून सुद्धा त्या चाळीमध्ये तुमचं घर आहे आणि तिकडे येणं जाणं असतं. शाम को कभी भी रात को 3 बत्ती वालकेश्वर जाता हूँ तो तिथे जाऊन बसतोय मी आणि खूप आनंद वाटतं तिथे बसायला. हालांकि मेरा पूरा एरिया उधर है, मगर मेरा काम सब इस तरफ है, इसीलिए बांद्रा में आया, वरना मेरा मुंबई, साउथ मुंबई, गिरगांव, चौपाटी यानी वालकेश्वर तो मेरा हड्डी के अंदर है एरिया हो. आणि के जास्त एक मैं हमेशा बोलते रहता हूँ कि कितना तो बड़ा हो गया, नाम हो गया. जब चाली में था तो चाली के अंदर आई वडील मी आणि भाऊ आणि आमचं एक होतं, एक रूम के अंदर एक दूसरे के सामने हम लोग बैठ सोता था. मैं खांसता था तो माँ उठता था, काय झालं, माँ खांसती तो मैं उठता था, आई बरोबर नाही. अब मैं बड़ा होने का बाद जो मैं बड़ा हो गया, अभी पिक्चर आ गया, पिक्चर का आया तो फ्लैट ले लिया, फ्लैट के अंदर क्या दीवार आ गया. तो आई और वडील और मेरा, आई इधर, बाबा उधर, मैं इधर, तो सबका रूम एक अलग अलग हो गया. रात को आई को हार्ट अटैक आया, मेरे को मालूम नहीं. अगर मैं चाली में रहता तो मेरे को आवाज आता तो मैं उठा के लेके जाता हॉस्पिटल. तो वो बहुत बड़ा शाना बन गया, बहुत बड़ा हीरो बन गया, बहुत बड़ा फ्लैट ले लिया, मगर आई को घाल दिया. आई ने वहाँ बेचारा रात को मर गया, मेरे को रात भर मालूम ही नहीं, मैं सोते रहा और उसको हार्ट अटैक हुआ होगा, अगर मैं बाजू में होता तो हॉस्पिटल ले जाता. तो क्या आया क्या गया ते माहीत नाही. तो कोण मोठा आणि कोण लहान काय माहीत नाही पडतं रे. खरंय खरंय. हो. पण हेच कनेक्शन आहे जे त्यांनी आतापर्यंत ठेवलेलं आहे. अजित सरांकडे आता मी येणार आहे. अजित कडकडे सर, बाप्पांचं आगमन झालंय, बाप्पांचं आणि तुमचं नातं आहे, त्याबद्दल काय सांगाल? मी मूळ गोव्याचं, आणि गोव्याला आमच्या घरी 1.5 दिवसाचा गणपती असतो. अच्छा. आणि मला असं वाटतं गणपती बाप्पा म्हणजेच आनंद. हो. कारण बाप्पा आल्यावर कुठेच आपल्याला दुःख किंवा उदासीनता दिसतच नाही, सगळीकडे जल्लोष चाललेला असतो. पण मला असं वाटतं की हा शक्ती आणि बुद्धीचा दाता जो गणपती बाप्पा आहे तो फक्त तेवढ्या पुरताच नाही, तो जे कार्य असतं मंगल कार्य त्याच्या प्रारंभी आपण त्याला नमन करतो आणि तो विघ्नहर्ता पण आहे.
पद्मजाताई, तुमचं आणि गणपती बाप्पांचंही एक विशेष नातं आहे, काय सांगाल त्याबद्दल? माझ्या प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात त्याच्या आशीर्वादाने प्रत्येक कार्यक्रम त्याच्या आशीर्वादाने चांगला आहे. क्या बात. साधना ताईंकडे आता मी येणार आहे. गणपती बाप्पांबद्दल तुम्ही काय सांगाल? तुमच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन असतं का? हो, माझ्या घरी पण येतो. माझ्या भावाच्या घरी पुण्याला सचिन घाणेकर, आणि 1.5 दिवसाचा गणपती असतो. पण कोकणात, मी कोकणातली आहे, दाभोळे माझं गाव आहे, आणि तिथे 1.5 दिवसाचा गणपती यायचा. आम्ही लहानपणी सगळी भावंड जमा व्हायचो, आणि मुख्य मला आकर्षण म्हणजे मोदकाचं. गणपती बाप्पाशी माझं हे जास्त जवळचं नातं आहे. तुम्ही आईस्क्रीम खूप खाता असं मी ऐकलंय. म्हणजे गायकांनी बाबा काहीतरी सांभाळायचं असतं. मी
ऐकतो आईस्क्रीमच खात नाही, तेलकट नको, हे आईस्क्रीम कसं काय मग चालून झालं? मला आईस्क्रीम खूप आवडतं आणि सर्व प्रकारची आईस्क्रीम्स वेगवेगळी अशी मला आत्ता पाणी सुटतंय. मला आवडतात. आणि मी एकदा जिंजर फ्लेवर आईस्क्रीम खाल्लेलं अरे आहे, बापरे. एकदा वसाबी फ्लेवर आईस्क्रीम खाल्लेलं आहे. वा वा. अशी वेगवेगळी फ्लेवर्स मला टेस्ट करायला पण आवडतात. तर आता येणार आहे प्रवीण सरांकडे. प्रवीण सर, आज आमच्या मंचावरती खरंच इतका आनंद आहे, कारण पहिल्यांदा एक क्रिकेटर व्यक्तिमत्व या मंचावरती आलेलं आहे. बऱ्याच क्षेत्रातले दिग्गज येतात, आज क्रिकेटर आलेले आहे. मला खूप आनंद झाला. अनेक वर्ष तुम्ही देशासाठी खेळलात, त्यानंतर आता देशासाठी खेळाडू घडवताय. गणपती बाप्पांचं आणि तुमचं नातं कसं आहे? जसं तुम्ही म्हणालात पहिलं क्रिकेटच्या भाषेत तुमच्या ह्या डबल सेंचुरीबद्दल पहिलं वा! कारण प्रत्येक खेळाडूला स्पेशली क्रिकेटरला सेंचुरी महत्वाची असते. खरंय. पण ते डबल सेंचुरी करण्यात किती कष्ट लागतात ते कष्ट तुम्ही केलेले आहेत. त्याबद्दल तुमच्या आणि तुमच्या पूर्ण टीमचे पहिलं आणि अशी टीम की कोणी कधी काय करेल सांगता येत नाही, त्यांच्यावर झाली तुमची. क्रिकेट अनएक्सपेक्टेड आहे, तशी तुमच्या अनएक्सपेक्टेड टीमने पण एक्सपेक्टेड रिझल्ट करून दाखवलाय. तो फार महत्वाचा आहे. गणपतीचं नातं म्हणजे जसं मी वयाच्या 10व्या वर्षी शिवाजी पार्कातच क्रिकेटचे धडे घेतले माझे गुरु आचरेकर सर, आणि जे सरांची विकेट होती ती गणपती उद्यान गणेशच्या बाजूलाच होती.
त्यामुळे माझं जे नातं होतं गणपतीचं की जसे क्रिकेट सुरू केल्यानंतर त्यावेळी 10 वर्षाच्या वयात कधीच वाटलं नव्हतं की देशासाठी खेळीन. एक शिवाजी पार्कातले सर्वसाधारण मुलं म्हटलं की क्रिकेट बॅट खेळतात गल्लीत आणि तसाच माझाही सुरू झाला. पण माझं भाग्य होतं की मला रमाकांत आचरेकर सारखे गुरु लाभले की त्यांनी आम्हाला पूर्ण धडे दिले क्रिकेटचे. आणि जे आचरेकर सर ज्यांनी मला वाटतं देशातलाच नाही तर मला वाटतं क्रिकेटच्या इतिहासातला सर्वोत्तम खेळाडू घडवला तो सचिन तेंडुलकर त्यांनी घडवला. कारण कुठल्याही खेळाडूचे 100 सेंचुरीज होणं ही फार मोठी गोष्ट असते. तेही इंटरनॅशनल सेंचुरी घडवली आणि त्याच्यावर जे संस्कार ते आम्हाला बघायला मिळाले की कसं घडवलं त्याला वयाच्या 10 वर्षापासून. तर गणपती बाप्पांचं आगमन थुकरटवाडीमध्ये झालेलं आहे आणि त्याच निमित्तानं आपले हे लाडकी कलाकार आज थुकरटवाडीमध्ये आलेले होते. पण कसं आहे, गणपती बाप्पा आलेले आहेत आणि हे सुद्धा आपले पाहुणे आहेत. तर दोन्ही पाहुण्यांना विनंती करणार आहे, आज तुम्ही आमच्याकडेच राहा. भेटूयात यांच्याच बरोबरीनं उद्याच्या भागात याच कार्यक्रमाचेच नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा.